भाद्रपद शुद्ध द्वितीया 25 ऑगस्टला राज्यभरामध्ये वराह जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जावी अशी मागणी करणारे एक पत्र मंत्री नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलंय। नितेश राणे यांनी केलेल्या मागणीवरनं राजकारण तापलंय। विरोधकांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा नितेश राणेंना टोले लगावलेत। त्या जयंतीचं महत्त्व अजून मोठं करावं। पाठ्यपुस्तकांमध्ये पण वराह जयंती किंवा वराहाच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये काय महत्त्व आहे ह्या बाबतीमध्ये पण आपल्या भावी पिढीला माहिती द्यावी, या दृष्टिकोनातून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना स्वतः पत्र दिलेलं आहे। नितेश राणेंनी वराह जयंती साजरी करायचं जे म्हटलेलं आहे, खरंच आपण त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे। किंबहुना नितेश राणेंनी मला वाटते की या सगळ्या जयंती साजरी करण्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि एक दिवस वराह अवताराचं अनुकरण करत वराह अवतारातलं वर्तन पूर्ण दिवस त्यांनी ठेवावं आणि त्यांच्या अनुयायांनी सुद्धा वराह अवतारामध्ये पूर्ण दिवस काढावा। दहीहंडीला नाही का आपण सगळे गोविंदा वगैरे होतो, तसं वराह जयंतीला सुद्धा नितेश राणेंनी स्वतः वराह अवतारामध्ये वावरावं, फार चांगली गोष्ट असेल। मी त्यांचं अभिनंदन करते। त्यांनी त्याची सुरुवात पहिल्यांदा स्वतःच्याच घरापासून करावी आणि काही वराह असतील ते पकडून आणावे आणि त्याची पूजा करावी। वराह जयंती म्हणजे वराहाच्या पोस्टरची पूजा नाही, प्रत्यक्ष वराह पकडून आणायचे आणि त्यांची पूजा करायची, त्यांच्या घरातच त्यांनी करावी। त्याकरता त्यांना शुभेच्छा। इथं माणसं मरत आहेत, इथं पूर आला आहे, ढगफुटी झाली, शेतकऱ्यांवर दुष्काळी सावट आहे, उद्या बैलपोळा आहे, शेतकऱ्यांचा काळजातला सण आणि अनेक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे। हे राहिलं बाजूला ना, आता काहीतरी दिशाभूल करायची जरी असतील, पण हे वराह जयंती तुम्ही नाही पाहिली, कधी पाहिली? मी पण नाही पाहिली। खरं तर या विषयामध्ये एवढं ज्ञान नाही आहे, पण कदाचित ते मंत्री कुठल्या विभागाचे आहेत तर ते मंत्री आहेत आपले कोळी बांधव, मत्स्य आणि त्या विषयामध्ये। आता कोळंबीचं काय होणार आहे अमेरिकेला, आपल्याला 50% तिथं जर ड्युटी लावली त्याच्यावर थोडंसं बोलावं। आज डिझेलचा परतावा वेळेवर आमच्या कोळी बांधवांना तिथं मिळत नाही। त्याच्याचबरोबर मत्स्य म्हणजे मासे जे पकडले जातात त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात घटत चाललेलं आहे। त्याच्या बाबतीत तुम्ही काय करणार? म्हणजे पद तुम्हाला कशासाठी दिले त्याच्याबद्दल एक शब्द हे काढत नाहीत, नको ते विषयामध्ये असतात। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संग्राम महाराजांच्या विरोधात आज संगमनेर शहरामध्ये एक भव्य मोर्चा निघाला। माजी मंत्री बाळासाहेब थोरातांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये सद्भावना मोर्चा काढला गेला। यावेळी बाळासाहेब थोरातांनी सीसीटीव्ही फुटेज दाखवत कीर्तनकार संग्राम बापू भंडारे महाराज यांचा मारहाणीचा दावा खोटा असल्याचं म्हटलं। या सभेत बाळासाहेब थोरातांनी लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत संग्राम बापू भंडारे यांचे सगळे आरोप खोडून काढले। तर भंडारे आणि थोरातांना काय धमकी दिली होती ती सुद्धा पाहूया। तर बाळासाहेब थोरात, आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागलं। तर बाळासाहेब थोरात, आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागलं। आणि तुम्ही एव्हा मी आता शांततेनं पहा, खरं काय झालं याचे पुरे व्हिडिओ आपल्याकडे, तुम्हाला खरं कळणार आहे आता काय झालं, महाराष्ट्राला खरं कळणार आहे। आणि हे कोण आहे ना, यांना महाराज मी काय म्हणणार नाहीये। हा कोण भंडारे, हा भंडारे नेमका कसं नाटक करतोय, कोणाचं तरी हत्यार कसं तो बनलाय आणि हत्यार बनून या तालुक्याचं नुकसान करायचंय। हे फक्त तालुक्याचं नाही, लक्षात ठेवा, हे महाराष्ट्राचं सुद्धा करायचा प्रयत्न आहे त्यांचा। इथं सुरुवात इथे येईल। अध्यात्मामध्ये, भागवत संप्रदायामध्ये कुठेही तिथं अशा पद्धतीने आक्रमक बोलणं हे शिकवलं जात नाही। शांतता, एकता, बंधुभाव, सर्व समाजाला एकत्रित घेऊन माणुसकी टिकवणं हे भागवत संप्रदायामध्ये बोललं जातं। पण आता काय झालंय की भागवत संप्रदायामध्ये सुद्धा, वारकरी संप्रदायामध्ये जे खरे वारकरी आहेत ते प्रामाणिक आहेत, ते विचाराला पक्के आहेत, त्यांच्यामुळेच महाराष्ट्र आज एक संघ आहे। पण काही आरएसएसच्या विचाराचे, बीजेपीच्या विचाराचे काही स्वघोषित महाराज या विषयामध्ये आता लक्ष घालायला लागलेले आहेत आणि मग अशी काहीतरी वक्तव्य ते करतात। वारकरी संप्रदायाची पताका पुढे घेऊन निघालेल्या महाराजांना
कोणाचं नाव घेऊन बोलण्याची वेळ का आली आणि त्याच्यात तरचा विषय बोलले होते. पण जो व्हिडिओ व्हायरल झाला तो तर काढून व्हायरल झाला. त्यामुळं पहिली सुरुवात ज्यांनी केली त्यांनीच याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि ज्यांच्या वक्तव्यावरनं हा सगळा इतका मोठा वाद झाला, गदारोळ झाला, त्या भंडारे महाराजांनी समोर येऊन काय स्पष्टीकरण दिलंय ते सुद्धा पाहूया. नथुरामजी गोडसे म्हटलं की लोकांना बंदूक. अहो, नथुरामजी गोडसे अभ्यासले पाहिजे. आमचे हिंदू धर्माचे कीर्तनकार चारुदत्त महाराज आपले 2 तास कीर्तन करतात नथुरामजी गोडसेंवर. ते नथुरामजी गोडसे म्हणाले होते की जोपर्यंत अखंड हिंदुस्थान होत नाही तोपर्यंत माझ्या अस्थी सिंधू नदीमध्ये विसर्जित करू नका. जेव्हा संपूर्ण पुन्हा आपला हिंदुस्थान सगळीकडे भगवा फडकल ना तेव्हा माझ्या अस्थी विसर्जित करा. ते नथुरामजी गोडसे माहित आहे का? माहित होऊ दिले मागच्या 75 वर्षात पोरांना, समाजाला. अहो, नथुरामजी गोडसे म्हटलं की हे पेटून उठतात लगेच की नथुरामजी पोचलेच नाही पाहिजे कुणाच्या घरात. मी अंतर्मुख करण्यासाठी नथुरामजी गोडसेंचं नाव घेतलं. मी म्हणालो नाही बाळासाहेब थोरात मी तुमच्यावर हल्ला करते. आणि संग्राम बापू भंडारेंनी यापूर्वी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचं सुद्धा समर्थन केलेलं. त्याबद्दल आता भंडारेंनी काय स्पष्टीकरण दिले तेही जाणून घेऊया. आपल्या बापाला त्यांनाही गुंड म्हटलं होतं, शंभूराजांना गुंड म्हटलं होतं, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव गुंड म्हटलं, स्वातंत्र्यवीर. ऐका, एक महात्मा सोडला ना सगळेच गुंड. पण त्या गुंडांनीच क्रांती केली, त्या गुंडांनीच भगवा फडकावा ठेवला. म्हणून या जिहाद्यांना सांगू इच्छितो, दाऊदचा काळ संपला, लॉरेन्स बिश्नोईचा सुरू. त्यांच्या विरोधात जेव्हा पर्याय द्यायचा आहे, दाऊदच्या विरोधात जेव्हा मला पर्याय द्यायचा आहे, तेव्हा हिंदू म्हणून मला लॉरेन्स बिश्नोईच पर्याय त्यांच्या समोर ठेवावा लागेल. म्हणून मी बोललोय. मी काय म्हणत नाही पोरांना तुम्ही लॉरेन्स बिश्नोई व्हा, पण जेव्हा तुम्ही आमच्या अंगावर याल तेव्हा आमच्या हिंदू धर्मात पण लॉरेन्स बिश्नोई आहे हे आता सांगावं लागेल त्यांना. दाऊदचा काळ संपला, लॉरेन्स बिश्नोईचा सुरू. हे मी